नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. पुनर्जन्म म्हणून ईश्वर मान्य करायला पाहिजे. पुनर्जन्म मान्य करायला पाहिजे. पुनर्जन्म जर मान्य केला नाही तर कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम हे 2 दोष पत्करावे लागतील असे शास्त्रकारांनी म्हटले आहे. कृतप्रणाश म्हणजे जे केले ते वाया गेले आणि अकृताभ्यागम म्हणजे जे केले नाही ते वाट्यास आले, भोगावे लागले. जीवनात असे अनेक वेळा अनुभवास येते ना, हे असे मानणे हा कार्यकारण विचाराचे दृष्टीने मोठा दोष आहे. तो न होऊ देण्याकरिताच पुनर्जन्म सिद्धांत मान्य करावा लागतो. संस्कृत आज आपल्याला परके झाले आहे, पण न जाणो लवकरच अशी वेळ येईल की आपण संस्कृत शिकण्याकरिता इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका इथे जाऊन संस्कृत इम्पोर्ट करून आणू. कारण कम्प्युटरवर उपयोगासाठी ही सर्वात चांगली भाषा आहे. अतिशय प्रामाणिक भाषा आहे. तिच्या शब्दांचे मूल्य शब्दातच आहे. अपडेज ट्रान्सलेशन या पुस्तकात जलम पिबती नारायणः हे एक वाक्य आणि त्याचे इंग्रजी भाषांतराचे नारायण ड्रिंक्स वॉटर असे वाक्य होते. जलम पिबती नारायणः यातील शब्द पुढे मागे केले तरी अर्थात बदल होत नाही. हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. पण वॉटर ड्रिंक्स नारायण म्हटले तर काय होईल? इंग्रजी भाषा किती भोंगळ आहे त्यासाठी मी हे सांगतो आहे. तिथे खुर्चीलाच मान आहे. खुर्चीवर बसेल त्यालाच मान. खुर्चीवरून उतरला की त्याचे महत्त्व संपले. आजचा मंत्री जसा निवडून आला की देवदुर्लभ स्वागत होते आणि खुर्ची गेली की रिक्षावालाही त्याला विचारित नाही. पूर्वी ती व्यक्ती महत्त्वाची मानली जात असे, मग ती व्यक्ती खुर्चीवर असो की नसो. तसे तो शब्द तसाच महत्त्वाचा, मग तो कुठेही असो. असे असूनही संस्कृत म्हटले की अर्थ समजावून सांगावा लागतो. कृतप्रणाश म्हणजे जे तुम्ही केले ते वाया गेले, त्याचे काही झाले नाही. हा दोष पुनर्जन्म न मानण्याने उत्पन्न होतो. तसेच जे केले नाही त्याचा भोग वाट्याला येतो. हे मान्य करण्याचाही दोष पुनर्जन्म न मानण्याने ओढवून घेतला जातो. समाजामध्ये आज जी विविधता माणसाने निर्माण केली आहे ती सोडून द्या, पण निसर्गाने निर्माण केलेल्या विविधतेचे उत्तर गेम ऑफ चान्स असे देऊन चालणार नाही. या विविधतेची कार्यकारण मीमांसा सांगून ही विविधता नाहीशी करण्याचा प्रयत्न करता येईल का याचा विचार माणसाने केला पाहिजे. खऱ्या अर्थाने समानता आणणे अशक्य आहे. कोणत्याही मार्गाने समानता आणणे अशक्य आहे. कम्युनिस्टांची राजवट अत्यंत क्रूर होती. हिटलर क्रूर होता, त्यापेक्षा स्टॅलिन क्रूर होता, त्याच्यापेक्षा माओ क्रूर होता. प्रचार साधने कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांच्या हातात असल्यामुळे ते बोलत नाहीत इतकेच. यांची 75 वर्षे क्रूर राजवट असतानाही समानता आणू शकले नाहीत. राष्ट्रवैभवाच्या शिखरावर गेले असे मानले जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे हे समजते तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते. 10-12 वर्षापूर्वीचा एक विनोद प्रसिद्ध आहे. एक गृहस्थ एका घरात भेटायला म्हणून गेले. घरात एक मुलगा होता. त्याचे आई वडील दोघेही घरात नव्हते. त्या मुलाला विचारले तर त्याने सांगितले की वडील अंतराळयानात बसून गेलेत. आई पाव मिळवण्यासाठी ओळीत उभी आहे. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, म्हणजे थोड्याच वेळात तुझ्या आईची भेट होऊ शकेल. मी थांबतो इथे. तेव्हा तो मुलगा म्हणाला, नाही, एखादे वेळी बाबाच आईच्या आधी परत येतील, कारण ब्रेडसाठी आईला किती वेळ रांगेत उभे राहावे लागेल.
सांगता येणार नाही. 75 वर्षांच्या क्रूर राजवटीनंतर कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये झालेल्या विकासाचे स्वरूप हे असे. विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या मापामध्ये विटांचे ठोकळे तयार करतात तशी माणसे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जरा विरोध करतो म्हटले की त्याला गोळ्या घातल्या. जुन्या पुस्तकांची पाने फाडली. जुने ज्ञानकोश फाडून त्यावर नवीन माहिती चिकटविली. इतके झाल्यावरही समता कुठे आली? ऑल आर इक्वल आणि सम आर मोर इक्वल याला समता कसे म्हणायचे? आज आपण इथे थांबणार आहोत. पुढील विचार उद्या ऐकूया.